ठीक आहे. तर आजचा आहे आपलं थर्मोडायनामिक्स लेक्चर नंबर 11. ओके, आजचा आपला आहे 11वं सेशन आहे. तर कालपर्यंत आपण काय पाहिले बोला. काल काय पाहिले आपण एन्थॅल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन पाहिले आपण, बरोबर. दॅट इज डेल्टा एच ऑफ न्यूट्रलायझेशन. पुढे बोला. त्यानंतर काय पाहिले आपण रेझोनन्स एनर्जी. काय पाहिले आपण रेझोनन्स एनर्जी काय असतं ते आपण काल पाहिलेलं आहे आणि त्याच्या रिलेटेड आपण सगळे न्यूमरिकल्स किंवा आपण त्यांना क्वेश्चन म्हणूयात ते क्वेश्चन्स आपण पाहिलेले आहेत, बरोबर का. काही तुम्हाला होमवर्कला पण दिले होते तुम्हाला. ओके, रेझोनन्स एनर्जी पाहिली आपण, त्यानंतर न्यूट्रलायझेशन पाहिले आणि क्वेश्चन्स पाहिले, बरोबर. ठीक आहे. हा क्वेश्चन्स तुम्हाला होमवर्कला दिला, तुम्हाला आलाय का? हा 100% आलाय, सोडून द्यायची गरज आहे. आन्सर काय आलं? ठीक. तर तुम्ही नसेल केलं तर पहिली लाईन पहा. 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ ऍसिड रिएक्ट्स विथ बेस, बरोबर. एक स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस रिएक्ट केल्यावरती किती एनर्जी दिली होती त्यांनी दिलेली आहे ते 13.5. नंतर त्यांनी काय केलं, फक्त एक वीक ऍसिड घेतलं. करायचे काय पहा, स्ट्रॉंग ऍसिड प्लस स्ट्रॉंग बेस, याला एनर्जी किती रिलीज झालेली आहे 13.5 किलो कॅलरी, बरोबर. ज्यावेळेला काय केलं 1 ग्राम इक्विव्हॅलंट, हे पण 1 ग्राम इक्विव्हॅलंट, हे पण 1 ग्राम इक्विव्हॅलंट घेतलं. आता आपण काय घेतलं H2O घेतलं, म्हणजे एक वीक ऍसिड घेतलं, त्याची रिएक्शन केली स्ट्रॉंग बेस सोबत. कोणासोबत केली? स्ट्रॉंग बेस. त्यावेळेला हीट रिलीज किती झाली 13 किलो कॅलरी. किती झाली म्हणजे 0.5 कॅलरी जी आहे किलो कॅलरी, ती कुठं लागली बरं आपल्याला, याचं डिसोसिएशन करायला. याचं हे झाले सेकंड लाईनचा अर्थ. ठीक आहे. ओके सर, इथं हे वीक हे नाही दिलेलं, स्ट्रॉंग हे असं पण नाही दिलेलं. जिथे तिथं स्ट्रॉंग आहे त्यांनी दिलं अगेन्स्ट स्ट्रॉंग बेस, अगेन्स्ट स्ट्रॉंग ऍसिड. ठीक आहे, दिला नाही याचा अर्थ काय, तो वीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपण काय केलं, थर्ड स्टेप मध्ये एक बेस घेतला BOH ट्वाइस नावाचा, आणि ह्याची रिएक्शन कोणासोबत केली आपण, न्यूट्रलायझेशन केलं त्याचं कोणासोबत, स्ट्रॉंग ऍसिड सोबत. हीट किती रिलीज झाली तुमची 10 किलो कॅलरी. किती झाली 10, म्हणजे किती उरली बरं 3.5 किलो कॅलरी जी आहे ती कशाला लागली आपल्याला, ही बेसला तोडायला, बरोबर का. बरोबर आहे का, नक्की. ठीक आहे. आणि मग त्यांनी काय सांगितलं, आता हा मी 1 मोल घेतला H2A, 1 मोल घेतला. किती घेतला मी 1 मोल. इथून मागे आपण सगळे काय घेतले होते 1 ग्राम इक्विव्हॅलंट घेतले. कसे घेतले होते मागचे सगळे, हा मात्र कसं घेतोय आपण 1 मोल मध्ये घेतला, रिएक्टेड विथ BOH ट्वाइस. आणि इथे मग आता किती डेल्टा एच किती असेल असं तुम्हाला विचारलेलं आहे, बरोबर का. इथं काय प्रोड्यूस होईल तुमचा, सॉल्ट प्लस 2H2O. मागे स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस रिएक्ट झालं, काय झालं, एक H2O रिलीज झाला. एक H2O रिलीज झाला तर एनर्जी किती 13.5. समजा आता पहा, हे दोघं जर रिएक्ट झाले तर किती H2O निघतात, ते 2. म्हणजे एनर्जी किती यायला पाहिजे होती 13.5 इंटू 2, 13.5 इंटू 2, दॅट इज 27 का 26, 27. अरे 13. ठीक आहे, किती यायला पाहिजे 26 यायला पाहिजे होती. पण याच्यामध्ये काय झालं, तुमची काही एनर्जी कुठे गेली H2A मध्ये, कुठे गेली H2A तोडण्यासाठी, डिसोसिएशन करायला, आणि काही एनर्जी कुठे गेली BOH तोडण्यासाठी. इथे किती घेतला होता हा 1 ग्राम इक्विव्हॅलंट, किती घेतला होता, इथं तुम्ही काय घेतला 1 मोल. हा पण किती घेतलाय, हा 1 मोल म्हणजे किती ग्राम इक्विव्हॅलंट हे तुम्हाला काढावं लागेल. 1 मोल म्हणजे याच्या येतात 2 ग्राम इक्विव्हॅलंट, 2 ग्राम इक्विव्हॅलंट. सरळ सरळ फॉर्म्युला लावला, काय, ग्राम इक्विव्हॅलंट इज इक्वल टू, बोला, नंबर ऑफ मोल्स इंटू, दोन्ही पण एन होतील सर, मोल्स इंटू एन फॅक्टर, मोल्स इंटू एन. ऍसिड साठी एन फॅक्टर नंबर ऑफ H प्लस 2H प्लस तो देऊ शकतो, एन फॅक्टर आला 2. ओके, नंबर ऑफ मोल्स होते 1, 2 इंटू 1 2, किती आले 2 ग्राम इक्विव्हॅलंट आले, बरोबर. मग अशी आपण पाहिलं, जर 1 ग्राम इक्विव्हॅलंट वापरला, काय वापरला, तर हीट किती होते 0.5. समजा हे 2 ग्राम इक्विव्हॅलंट वापरलं, हीट किती होईल 1. हीट किती होईल 1 किलो कॅलरी. हीट किती होईल इथे
1 किलो कॅलरी हीट तुम्हाला इथे लागेल. सेम याच्या सुद्धा तुम्ही समजा ग्राम इक्विव्हॅलंट काढले ते सुद्धा किती येणार? 2 ग्राम इक्विव्हॅलंट. काय येणार हे सुद्धा? 2 ग्राम इक्विव्हॅलंट. 2 ग्राम इक्विव्हॅलंट पहा, ज्यावेळेला मी 1 ग्राम इक्विव्हॅलंट वापरला, कुठे गेला इथे, ज्यावेळेला मी 1 ग्राम इक्विव्हॅलंट वापरलाय, हा दिलाय त्यांनी BOH किती? 1 ग्राम इक्विव्हॅलंट. ज्यावेळेस मी हा 1 ग्राम इक्विव्हॅलंट वापरलाय, हीट किती झाली? 3.5. मग जर मी 2 वापरले तर 7 किलो कॅलरी. संपला विषय. काय डाऊट? काय डाऊट? 100% नक्की. आता रेझोनन्स तुम्हाला काय काढायचं याच्यामध्ये? हीट काढायची. हीट किती इव्हॉल्व झालेली असेल, बरोबर? चेंज इन एन्थाल्पी काढायची. चेंज इन एन्थाल्पी काढायची. मग काय येईल तो? बोला. डेल्टा एच इक्वल टू किती यायला लागत होती? 27. यायला किती लागत होती? 27. यायला किती लागत होती? 27. बरोबर. पण काही कुठे वाया गेली? हा H2A तोडण्यासाठी आणि BOH तोडण्यासाठी. म्हणजे तेवढी काय करायला लागेल त्याच्यातून? मायनस. म्हणजे 27 मायनस किती? 1 आणि मायनस 7. दॅट इज 27 मायनस 8 दॅट विल बी मायनस 9. म्हणजे 19 किलो कॅलरी आणि हीट रिलीज झाली म्हणून ती आली निगेटिव्ह. ठीक आहे, कळतंय? अहो कळतंय का? हीट रिलीज होते इथे, त्याच्यामुळे हे साइन काय दिले आपण? निगेटिव्ह साइन दिलेलं आहे. सर -19 कसं आलं? विचारू नका. काय हीट काय केली? रिलीज केली. दॅट इज -19 किलो कॅलरी. काय डाऊट नसेल लिहिला, प्रॉब्लेम व्यवस्थित काय करायचा हा लिहून घ्यायचा. नेक्स्ट आता पहा क्वेश्चन काय. द एन्थाल्पी ऑफ हायड्रोजनेशन ऑफ बेन्झिन इज -51 किलो कॅलरी पर मोल. एक बेन्झिन घेतलाय, हाच का बेन्झिन? याची काय दिली आपल्याला? एन्थाल्पी ऑफ हायड्रोजनेशन. म्हणजे याच्यामध्ये काय केलं आपण? हायड्रोजनची ऍडिशन केली. काय केलं आपण? हायड्रोजनची ऍडिशन. हायड्रोजनची ऍडिशन केली. जर याच्यात हायड्रोजनची ऍडिशन केली तर याचं कन्व्हर्जन त्या ठिकाणी होत असतं सायक्लोहेक्झेन मध्ये. कशामध्ये होईल? कशामध्ये होईल? कशामध्ये होईल त्याचं कन्व्हर्जन? सायक्लोहेक्झेन मध्ये. कशामध्ये होईल? सायक्लोहेक्झेन मध्ये कन्व्हर्जन होणार आहे. त्यावेळेस हीट किती रिलीज झालेली आहे? एन्थाल्पी काय? डेल्टा एच इक्वल टू -51 किलो कॅलरी पर मोल. काय डाऊट? काय डाऊट? त्याने काय सांगितलं? इफ एन्थाल्पी ऑफ हायड्रोजनेशन ऑफ सायक्लोहेक्झेन. पण त्यांचं म्हणणं काय की जर तुम्ही सायक्लोहेक्झेन घेतला, जर काय घेतला तुम्ही? सायक्लोहेक्झेन घेतला. सायक्लोहेक्झेन, हेक्झेन, सायक्लो आणि त्याला हेक्झेन, एक बॉन्ड सायक्लो. सायक्लोहेक्झेनचं जर तुम्ही हायड्रोजनेशन केलं, काय केलं याचं तुम्ही? हायड्रोजनेशन केलं, तर त्या ठिकाणी किती एन्थाल्पी रिलीज होते बरं? मायनस किती यायला पाहिजे? -29 किलो कॅलरी पर. काय डाऊट? कळलंय का? नक्की. आपल्याला 2 एन्थाल्पीज दिल्यात. पहिल्यांदा बेन्झिनची दिली आणि खाली कोणाची दिली? सायक्लोहेक्झेन. कळतंय? नक्की का? 100%. आपण म्हटलो जर रिॲक्शनला एखाद्या नंबरने मल्टिप्लाय केलं तर डेल्टा एच ला पण काय करायचं त्यांनी? मल्टिप्लाय. डेल्टा एच ला पण काय करायचं त्यांनी? मल्टिप्लाय. आता पहा, जर मी एक डबल बॉन्ड आहे काय इथे, मला एका डबल बॉन्डचा जर कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये करायचं, माझी एनर्जी किती रिलीज होते? -29. एनर्जी किती रिलीज होते? किती एनर्जी रिलीज होते? याच्यात काय डाऊट आहे? 100%. पहा, म्हणजेच काय, समजा मी सायक्लोहेक्झेन घेतला आणि सायक्लोहेक्झेनचं मी हायड्रोजनेशन केलं, तर त्या ठिकाणी कन्व्हर्जन कशामध्ये होतं त्याचं? कशामध्ये होतं? सायक्लोहेक्झेन मध्ये. आणि एनर्जी किती रिलीज होते? -29 किलो कॅलरी पर मोल. काय डाऊट? समजा माझ्याकडे 2 डबल बॉन्ड असतील. काय असतील माझ्याकडे? काय असतील माझ्याकडे? म्हणजे इथे एक आहे, इथं पण डबल बॉन्ड आहे. मग एन्थाल्पी काय होईल माझी? डबल होईल. एन्थाल्पी काय होईल माझी? एकासाठी किती लागते? 29. एक बॉन्ड डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये करायला किती लागते तिथे? 29. त्यांनी दिलंय ना, किती लागते? -2 असतील तर काय होईल? मल्टिप्लाय बाय. आणि समजा 3 असतील तर? 3 असतील तर समजा इथे 3 असतील तर मल्टिप्लाय बाय किती करणार तुम्ही? किती येईल बरं ते? म्हणजे डेल्टा एच यायला किती पाहिजे होते? बोला. 80. नक्की करायची गरज आहे का? करून पाहू का? 87.
-87 किलो कॅलरी पर मोल. एक डबल बॉन्ड असेल तर येते 29. 3 डबल बॉन्ड असेल तर किती येणार? कट आउट. पण मागे या, इथं काय होतं आपला, होते का 3 डबल बॉन्ड, त्यावेळेस हिट किती आली? डेल्टा एच किती आहे? 51. डेल्टा एच किती आपला मायनस, यायला किती पाहिजे नव्हता? मग मधली एनर्जी कुठे गेली? मधली जी एनर्जी आहे दॅट इज नथिंग बट युअर रेझोनन्स एनर्जी. ठीक आहे तुमची, ठीक आहे त्याची, म्हणजे नॉन रेझोनेटिंगचं रेझोनेटिंग करण्यामध्ये तेवढी एनर्जी त्याची गेली आहे. ठीक आहे. रेझोनन्स एनर्जी म्हणजेच काय काढू शकता पहा तुम्ही, दुसरा फॉर्म्युला देतो इथे आता पहा. दुसरा फॉर्म्युला, रेझोनन्स एनर्जी इज इक्वल टू डेल्टा एच जी यायला लागत होती, दॅट इज डेल्टा एच थेरॉटिकल. काय म्हणू शकतो आपण? डेल्टा एच थेरॉटिकल मायनस डेल्टा एच, ठीक आहे, ही आलेली आहे, दॅट इज इट इज ऑब्झर्ड. कळतंय? डेल्टा एच थेरॉटिकल मायनस डेल्टा एच ऑब्झर्ड. कळतंय का? किंवा ह्याला सिंपल भाषेमध्ये कसं लिहू शकतो? डेल्टा एच जी बोला यायला हवी होती मायनस डेल्टा एच जी आली आहे. बऱ्याच वेळा आपल्या अपेक्षा कोणतरी वेगळं यायचं असतं, कोणतरी वेगळंच. ठीक आहे, ठीक आहे. मग ह्यांच्यातला डिफरन्स म्हणजेच काय असते? आपले रेझोनन्स एनर्जी. ह्यांच्यातला डिफरन्स म्हणजेच काय असते? आपली रेझोनन्स एनर्जी. बोला, जी यायला हवी, किती यायला हवी? 87. थांबा, 87. ठीक आहे. -87 मायनस मायनस 51 मायनस मायनस प्लस, म्हणजे फायनली किती येणार ही? -36 किलो कॅलरी पर मोल. हीच काय तुमची रेझोनन्स एनर्जी, तीच काय तुमची. समजलंय का? आन्सर दिले का? आहे का 36? मॉड्युलस मध्ये घेतलंय त्यांनी सगळं आन्सर. ठीक आहे. किती आली? 36 किलो कॅलरी. डिफरन्स ना, फक्त मॉड्युलस मध्ये घेतलं आन्सर सगळं. ठीक आहे, आलं लक्षात? कळलंय? काय डाऊट? नक्की का? समजलं आहे का? 100%. नेक्स्ट काय आपल्याकडे? बॉम्ब कॅलरीमीटर. नाव जाऊ नका, एवढं काय नाहीये. ठीक आहे. काय आपल्याकडे पुढे? बॉम्ब. हे जे डिव्हाइस तुम्हाला बोर्डवरती दिसतंय, हे दिसणाऱ्या डिव्हाइसला म्हणतात बॉम्ब कॅलरीमीटर. काय म्हणतात त्याला? आता बॉम्ब कॅलरीमीटर डिव्हाइस काय पहा, तर काय केलं जातं, एक तुमचा ऑर्गॅनिक सबस्टन्स इथे ठेवलेला आहे. काय ठेवलंय इथे? एक ओके, काय केलंय आपण? एक इथे एक ऑर्गॅनिक सबस्टन्स तुमचा इथे ठेवलेला. अबे मा आयपॅड पैसे दिसतंय का आता? मला नाही लिहिता यायचं. ठीक आहे, चला लिहू, काय हरकत नाही. ठीक आहे. इथे काय केलंय आपण? एक ऑर्गॅनिक सबस्टन्स ठेवलाय आणि त्याला एक अशा वायरने कनेक्ट केलंय. त्याला काय केलं? त्याला वायरने कनेक्ट केलं. आणि तो जो वायर आहे, ती जी वायर आहे, या दोन्ही वायर आपण इकडे अशा बॅटरीला जोडल्यात. कुठे जोडल्यात? बॅटरीला. कुठे जोडल्यात आपण? त्या ज्यावेळेस मी त्या वायर्स बॅटरीला जोडल्यात, करंट माझा पास होतोय. करंट माझा पास झाल्यावर आतमधलं टेम्परेचर काय होईल? ही कॉईल आहे ना, या कॉईलचं टेम्परेचर काय होईल? वाढेल. कॉईलचं टेम्परेचर काय होईल? सर ऑर्गॅनिक सबस्टन्सच घ्यायचं, कोणता बी घ्या, इनऑर्गॅनिक सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. तो सबस्टन्स इथे ठेवलाय, त्याच्यामध्ये ही कॉईल टाकली. ठीक आहे. आणि त्याला मी काय केले? कनेक्ट केलाय वरती वायरच्या मदतीने बॅटरीला. कशाला कनेक्ट केलाय मी? वायरच्या मदतीने. कोणाला कनेक्ट केलाय मी? बॅटरीला. हीट सप्लाय होते आणि मग काय होते? आतला जो कॉईल आहे ती हीटअप होते. कॉईल हीटअप झाली की बाजूचं जे काही फ्लुइड आहे किंवा तुम्ही जे काही ऑर्गॅनिक सबस्टन्स घेतलाय तो पण काय होणार? हीट होणार. हीट होणार. इथे मी टेम्परेचर ठेवलंय. आता हे जे इन्स्ट्रुमेंट आहे आतमधलं पहा, ओके, ह्या ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक सबस्टन्स तो ठेवला त्याला क्रुसिबल म्हणतात. काय म्हणतात त्याला? काय नाही, वाटी. सोप्या साध्या भाषेत काय ती? वाटी. ठीक आहे. मग आता काय केलंय पहा,
हे जेवढं काही हिट होईल, हा सबस्टन्स जेवढं काही हिट होईल, याची जी हीट आहे ती काय होणार आहे, बाहेर पडणार आहे. हीट काय होणार आहे, बाहेर. आणि ते हीट कुठे ट्रान्सफर होईल तुमची, बाहेर. आणि बाहेर आपण काय केलं, एक कंटेनर ठेवला ज्याच्यामध्ये काय आहे, वॉटर आहे. ज्याच्यामध्ये काय आहे, ज्याच्यामध्ये काय आहे, वॉटर. आणि त्या वॉटर मध्ये एक थर्मामीटर डीप करून ठेवलाय. काय डीप केलंय आपण, काय डीप केलंय आपण, हे थर्मामीटर काय करत असत, वॉटरचं टेम्परेचर मेजर करत असत. इथून जेवढी काही हीट बाहेर पडते, ती हीट ऍब्झॉर्ब करायचं काम कोण करतंय, एकतर हे वॉल्स करतात आहे, बरोबर, आणि बाहेरचं पाणी काढतं. ही जी हीट बाहेर पडते याच्यातून, त्या ऑर्गॅनिक सबस्टन्सच्या हिटिंगमुळे जेवढी काय बाहेर पडते, ती कोण ऍब्झॉर्ब करतंय, तुमचं पाणी करतंय, आणि त्या वॉल्स करतात ते बॉम्ब मेटर स्टील बॉम्बच्या, बरोबर. बरोबर का, 100%. याच्यात काय डाऊट. ठीक आहे, संपलं एवढंच. यालाच अजून जर आपण सिम्प्लिफाय केलं तर पहा, त्याला अशा पद्धतीने, असं नाही, असं नाही, असं. ठीक आहे, हा तुमचा बॉम्ब कॅलरीमीटर आहे, हा बाहेरचा एवढा. आणि त्याच्या आतमध्ये काय केलंय आपण, एक कंटेनर घेतलाय. आणि त्या कंटेनर मध्ये काय केलंय आपण, एक डिश, एक डिश घेतले. आणि त्याच्यामध्ये काय केलं आपण, ऑर्गॅनिक सबस्टन्स घेतलाय. आणि ह्याला काय करतोय आपण, खालून हीट करतो. काय करतो ह्याला आपण, आता हीट जी रिलीज होते, ते हीट रिलीज झालेली ऍब्झॉर्ब करायचं काम कोण करतंय, तुमचं पाणी करते. कोण करते, तुमचं हे बाहेरचं पाणी. हे काय तुमचं येल्लो रंगाचं, ठीक आहे. काय हे सगळं तुमचं पाणी. काय डाऊट, काय डाऊट, कोण करतंय हीट ऍब्झॉर्ब, तुमचं त्या वॉल्स आणि तुमचं पाणी. काय डाऊट, काय डाऊट. याच्यामध्ये काय ठेवलं, आणि हे सगळं सेटअप काढू का, अशा वायर ठेवल्यात याच्या ठिकाणी. याला काय केलं, अशी कॉईल जोडलेली आहे. वरची जी वायर आहे ती तुमची एका बॅटरीला जोडली. आणि याच्यामध्ये काय डीप केलं तुम्ही, एक काय डीप केला तुम्ही, एक थर्मोमीटर डीप केला. थर्मोमीटर, थर्मोमीटर. काय डाऊट, हाच तिथे काढलेला आहे, हाच तिथे काढलेला आहे, हाच तिथे काढलेला आहे. ही इंटरनेटला तुम्हाला इमेज भेटून जाईल. बॉम्ब कॅलरीमीटर टाकल्यावर पहिला फोटो हाच येतो. जेवढी काय हीट आहे सगळी मेजर करायचं काम हा करत असतो. ठीक आहे, इन्स्ट्रुमेंट आहे बॉम्ब कॅलरीमीटर नावाचं. ठीक आहे, काय वेगळं काय निकलना है ना, फिर वो क्या मेरे शो के लिए डाला है क्या, काय डाऊट याच्यामध्ये. जेवढी काही हीट रिलीज होते, जेवढी काही हीट रिलीज होते ती कुठे होतीये, हीट कोण ऍब्झॉर्ब करते, वॉल्स आणि वॉटर. बाकी कोणी करतंय का, वॉल्स आणि वॉटर. जेवढी काही हीट रिलीज होते ती कोण ऍब्झॉर्ब करते, परत एकदा वॉल्स आणि, बरोबर का, नाही वॉल्स पण करतील ना, या इथल्या या रेड कलरच्या वॉल्स पण करतील आणि मग वॉटर करेल. ठीक आहे, काय 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 नाही, डिव्हाइस जस्ट वापरले आपण, असं काय म्हणतो, कशात असतं असं नाहीये ते. ठीक आहे, ठीक आहे, जाऊ पुढे. थांब एक एक अजून सिंपल, याला सिंपल करू का, अजून अजून सिंपल करू त्याला. पहा, अहो हिटर आहे का तुमच्याकडं, आहे का, हिटर मध्ये काय करतो आपण, पाणी ठेवतो, म्हणजे तुमचं ऑर्गॅनिक सबस्टन्स असं कन्सिडर करा. ठीक आहे, हिटरची हीट, हिटरला काय करतो आपण, इलेक्ट्रिसिटीला कनेक्ट करतो, केलं का, इलेक्ट्रिसिटीला कनेक्ट केलं. वरतून समजा तुम्ही झाकण ठेवलं, काय केलं, वरतून तुम्ही ठेवत नाही पण आपण झाकण ठेवलं. ठीक आहे, फक्त वायर बाहेर काढल्या त्या झाकणामधून. ठीक आहे, आणि मग तुम्ही काय केलं, ती कॉईल हिटिंग केली. कॉईल काय केली तुम्ही, हिटिंग. ती हीट, कॉईलची जी हीट ती कोण ऍब्झॉर्ब करतं बरं, वॉटर. तुम्ही समजा विसरले बंद करायची कॉईल थोड्या वेळानंतर, मग काय होईल तुमचे, हळूहळू हीट काय होईल, हीट वाढेल.
पाणी काय होईल, जास्त गरम होईल. एका पॉइंट नंतर काय होईल, वॉटरची जी हीट आहे ती कोणाला ट्रान्सफर होईल, बाहेरच्या स्टीलच्या होणार आहे. म्हणजे पाण्याची ह्याच्यातून जी हीट निघाली बाहेर ती कुणी कुणी ऍब्झॉर्ब केली, वॉटरने आणि ह्या कंटेनरने, बरोबर का, वॉल्सने सुद्धा केली. ठीक आहे, इथे नाही, इथे येते, सॉरी. कुणी ऍब्झॉर्ब केली, तुमच्या वॉटरने आणि ह्या वॉल्सने पण ऍब्झॉर्ब केली. आता कळलंय, आता लक्षात आलं, डायरेक्ट बॉम्ब कॅलरीमीटर. आताही कळलं, सांगतो, थांब. काय डाऊट, कळलंय. जे ह्याच्यातून जेवढी काही हीट बाहेर पडते कोणी ऍब्झॉर्ब केली, तुमच्या वॉटरने आणि त्या बाहेरच्या वॉल्स. काय डाऊट, अहो काय डाऊट, म्हणजे जो काही इंटरनल एनर्जी चेंज आलाय कोणामध्ये, हे जे आहे बाहेरचं, याला बॉम्ब कॅलरीमीटर म्हणतो आपण. याला म्हणतो, हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ना बाहेर ठेवलं, म्हणजे आपल्या वॉल्सला हे जस्ट इन्सुलेटेड मटेरियल आपण ठेवलंय, जे बाहेरचं आहे त्याला काय म्हणतो आपण, बॉम्ब कॅलरीमीटर. तो बॉम्ब कॅलरीमीटर आहे. ठीक आहे, एखाद्या गोष्टीची हीट मेजर करायला इन्स्ट्रुमेंटचा वापर. ठीक आहे, ओके. आता पहा नेक्स्ट, त्याच्यानुसार आता पहा चेंज काय झाले, बॉम्ब कॅलरीमीटरची एनर्जी. आधी जर तुम्ही पाहिलं, ज्या वेळेला ह्या कॉइल कनेक्टेड नव्हत्या त्यावेळेला हा जो बॉम्ब कॅलरीमीटर होता त्याचं एक स्पेसिफिक टेम्परेचर होतं. म्हणजे याचं काय होतं, एक स्पेसिफिक टेम्परेचर होतं या इन्स्ट्रुमेंटचं. अहो होतं का, होतं का, नक्की. आता तुम्ही काय केलं, त्याला कॉइलला हिट केलं. हिट केल्यावरती काय झालं, वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज झालं. वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज झालं म्हणजे बाहेरचा जो काय तुमचा बॉम्ब कॅलरीमीटर त्याचं सुद्धा टेम्परेचर काय झालं, म्हणजे त्याची इंटरनल एनर्जी काय झाली रे, चेंज झाली. इंटरनल एनर्जी काय झाली, इंटरनल एनर्जी चेंज म्हणजेच काय, इंटरनल एनर्जी चेंज म्हणजेच काय, डेल्टा यू. बोला, इंटरनल एनर्जी चेंज म्हणजेच काय तुमचा, आणि ही डेल्टा यू म्हणजेच काय रे तुमची, बॉम्ब कॅलरीमीटर मध्ये पहा इंटरनल एनर्जीचा चेंज झालाय तो काय, कुठे झालेला आहे, पहिला तर पाण्यामध्ये झालाय आणि त्याच्या स्वतःमध्ये झालाय, बरोबर. इंटरनल एनर्जी चेंज पूर्ण टोटल इंटरनल एनर्जी चेंज कोणाची झाली, वॉटरची आणि वॉलची, बरोबर का. पहा इक्वल टू काय म्हणू शकतो मी, एनर्जी चेंज इन वॉटर प्लस एनर्जी चेंज इन वॉल्स ऑफ, किंवा एनर्जी चेंज इन बॉम्ब कॅलरीमीटर. बोला, बॉम्ब कॅलरीमीटर. कळलंय का, जो इंटरनल एनर्जीचा चेंज आलाय तो कोणामध्ये आलाय, पहिला तर वॉटर मध्ये आलाय आणि नंतर कोणामध्ये आलाय, कॅलरीमीटर. दोघांनी पण काय केलेले, एनर्जी बाहेर, आतली हीट काय केली, दोघांनी ऍब्झॉर्ब केली. काय केली आहे, ह्यालाच असं ऍब्झॉर्ब म्हणू शकतो का, चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजेच काय, हीट ऍब्झॉर्ब किंवा एनर्जी ऍब्झॉर्ब्ड इन वॉटर आणि एनर्जी, बोला, ऍब्झॉर्ब इन, याच्यात काय डाऊट, अहो ह्याच्यात काय डाऊट. आता पहा, डेल्टा यू इज इक्वल टू, एखाद्या गोष्टीने हीट ऍब्झॉर्ब केली किंवा हीट चेंज, तो कसा दाखवतो आपण, क्यू इंटू एस इंटू, बरोबर आहे का. कोणास, सॉरी, हीट म्हणजेच काय, क्यू इज इक्वल टू एम एस डेल्टा टी. क्यू इज इक्वल टू काय, एम एस डेल्टा टी. कोणासाठी, वॉटरसाठी. कोणासाठी, वॉटरसाठी. चेंज इन टेम्परेचर कोणाचं, वॉटर, प्लस याच्यासाठी पण काय असेल, एम कोणाची, कॅलरीमीटर, इंटू एस कोणाची, इंटू डेल्टा टी, चेंज इन टेम्परेचर कोणाचं, कॅलरीमीटर. काय डाऊट, अहो काय डाऊट, नक्की का. दोघांमध्ये काय झालं, टेम्परेचर चेंज, डेल्टा टी कॉमन काढू, डेल्टा यू इज इक्वल टू मास ऑफ कोणाचं, वॉटर, इंटू
स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर, बरोबर का, प्लस मास ऑफ कॅलरीमीटर इंटू एस ऑफ कॅलोरीमीटर, बरोबर का, इंटू डेल्टा टी. इथपर्यंत काय डाऊट? यावर लिहून पटकन हे लिहून घ्या. तू फोटो काढ बस का. झालं का? झालंय? फोटो काढला का? काढलाय फोटो? एक करा काहीतरी, फोटो काढा नाही लिहून घ्या. लिहा पटकन. हो हो. झाले? नेक्स्ट पहा. आता हा जो एम इंटू एस आहे, एम इंटू एस म्हणजेच काय रे? डेल्टा यू इज इक्वल टू ब्रॅकेट मध्ये काय होतं पहा, एम वॉटर इंटू एस वॉटर, मास ऑफ वॉटर इंटू एस म्हणजे काय? स्पेसिफिक हीट. हीट म्हणजे एस म्हणजे काय? स्पेसिफिक हीट, प्लस मास ऑफ कॅलरीमीटर इंटू स्पेसिफिक हीट ऑफ कॅलरीमीटर, कॅलरीमीटर, मास ऑफ कॅलरीमीटर इंटू स्पेसिफिक हीट ऑफ कॅलरीमीटर. या प्रोडक्टलाच काय म्हणू शकतो आपण? हीट कॅपॅसिटी. हीट कॅपॅसिटी ऑफ कॅलरीमीटर. चेक करा. स्पेसिफिक हीट इंटू मास, तुमच्या इथं हीट कॅपॅसिटी. सी सी हीट कॅपॅसिटी म्हणजे सी. चेक करा, चेक करा, चेक करा. सर सर खरंच सांगतात का चुकीचं सांगतात? आहे का? नाही लिखाय. हीट कॅपॅसिटी मध्ये पहा, हे वापरून झाले. अहो दिलंय. आता लिहितो नाही, लिहिलेलं आहे ऑलरेडी, आणि हे आपण एका डेरिवेशन मध्ये वापरले याच्या आधी. चेक करायला व्यवस्थित. ठीक आहे. काय असते ते? हीट कॅपॅसिटी ऑफ कॅलरीमीटर. तसंच एम इंटू एस काय लिहू शकतो मी? हीट कॅपॅसिटी ऑफ, हीट कॅपॅसिटी ऑफ, लिहायचे ते लिहा, तसंच ठेवलं तरी चालेल. तुम्हाला काय दिलं त्याच्यावरती डिपेंड आहे. मास आणि स्पेसिफिक हीट दिली तर तशी तशी ठेवायची. हीट कॅपॅसिटी दिली तर डायरेक्टली हे वापरायचं. प्लस बोला हीट कॅपॅसिटी ऑफ, हीट कॅपॅसिटी ऑफ कॅलरीमीटर इंटू डेल्टा टी. आहो ताई पहा, हीट कॅपॅसिटी म्हणजे काय? दिलेल्या सबस्टन्सचं टेम्परेचर एका डिग्रीने वाढवायचं असेल तर त्याला काय म्हणतो आपण? हीट कॅपॅसिटी, बरोबर. स्पेसिफिक हीट म्हणजे काय? एका ग्रामचं टेम्परेचर एका डिग्रीने वाढवायचं, स्पेसिफिक हीट, बरोबर. स्पेसिफिक हीटला जर गिवन मासने मल्टिप्लाय केलं तर काय होईल? टोटल मासचं. कशाची आली? टोटल. आणि टोटल मासचं म्हणजेच काय असतं? मग तेच आहे ना. चिडतो मी, सांगतोय मी. मी चिडतो का तुमच्यावर? आणि हा काय सगळा इंटरनल एनर्जीचा चेंज, म्हणजे इंटरनल एनर्जीचा जो काही चेंज होतोय तो कशामध्ये होतोय? प्लस इंटू डेल्टा टी. आणि हीच व्हॅल्यू काय तुमच्या? हीट आहे ना, क्यू आहे. हीच व्हॅल्यू काय तुमची? हीटची आहे ना, क्यू ची व्हॅल्यू आहे ना, ऍट कॉन्स्टंट व्हॅल्यू. क्यू ऍट कॉन्स्टंट. काय डाऊट याच्यात? काय डाऊट? इथपर्यंत कळलंय का? म्हणजे जेवढी काही हीट रिलीज होतीये, ओके, ती सगळे आपण कुठे वापरतोय? एक तर हीट कॅपॅसिटी वॉटरची, म्हणजे टेम्परेचर वॉटरचं वाढवायला,
किंवा टेम्परेचर कॅलरीमीटरचं वाढवायला. कळतंय? म्हणजे कुठेही काहीही हीट वाया जाते का? म्हणजे एफिशियन्सी किती होती आपल्या हीटची? 100%. एफिशियन्सी काय होती आपली हीटची? 100%. इथपर्यंत काय डाऊट? इथपर्यंत काय डाऊट? 100%. मला समजा डेल्टा एच काढायचं. काय काढायचं मला? मी कसं काढू शकतो? डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी, किंवा दुसरा फॉर्म्युला काय? एन जी आर डेल्टा टी. हे गिवन असेल, हे गिवन असेल. नंबर ऑफ मोल्स सबस्टन्स गिवन असतील. इंटरनल एनर्जी दिली. बॉम्ब कॅलरीमीटर समजा प्रॉब्लेम आलाय. प्रॉब्लेम म्हणजे क्वेश्चन आलाय तुम्हाला, ठीक आहे. प्रॉब्लेम आला म्हणजे क्वेश्चन दिलाय तुम्हाला, ठीक आहे. न्यूमरिकल दिलाय की एक सबस्टन्स आहे, त्याला आपण बॉम्ब कॅलरीमीटर मध्ये हीट केले. वॉटरचं टेम्परेचर एवढं वाढले. बॉम्ब कॅलरीमीटरची हीट कॅपॅसिटी एवढी स्पेसिफिक आहे. फाइंड डेल्टा एच. काय फाइंड करायचं? डेल्टा एच. तिथे तुम्ही हा फॉर्म्युला वापरू शकता. सबस्टन्स तुम्हाला दिलेला असेल, जो ऑर्गॅनिक सबस्टन्स असेल, त्याचे नंबर ऑफ मोल्स तुम्हाला फॉर्म्युल्यावरनं काढता येऊ शकतात. आर ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, काय टाकायची? कारण हे सगळं कॅल्क्युलेशन कशामध्ये चाललंय? आपलं ज्यूल्स मध्ये चाललंय. कशामध्ये चाललंय? ज्यूल्स मध्ये. कळतंय? कळतंय का? काय डाऊट? नक्की जाऊ का पुढे? ठीक आहे. ह्याच्यावरनं काय येईल तुम्हाला? डेल्टा एच. प्रॉब्लेम मध्ये जातात. बॉम्ब कॅलरीमीटर मध्ये एक सबस्टन्स ठेवला आणि त्याला आपण हिटिंग केलंय. ओके, त्याच्यामध्ये एन्थॅल्पीचा चेंज काय असेल, किंवा हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर काय असेल? हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजेच काय असतं तुमचं? डेल्टा एच. यालाच काय म्हणू शकता तुम्ही? क्यूपी म्हणू शकता ना. यालाच काय म्हणू शकता तुम्ही? क्यूपी. कॉन्स्टंट प्रेशर. ही कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजेच काय? डेल्टा यू. बरोबर ना. डेल्टा यू म्हणजेच काय असतं? कॉन्स्टंट हीट एक्सचेंज ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि हीट एक्सचेंज ऍट कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे काय असतं तुमचं? डेल्टा एच. काय असतं तुमचं? डेल्टा. काय डाऊट? इथपर्यंत कळले? प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्या ह्या कन्सेप्ट लागणार एवढंच आहे, बाकी काय नाही. आता ह्याच्यामध्ये आपण काय पाहिलं की सबस्टन्सची जेवढी काय हीट रिलीज झालती, असं नाही करायचं. सबस्टन्सची जेवढी काय हीट रिलीज झालती ती कशामध्ये वापरली आपण? एकतर वॉटरचं टेम्परेचर वाढवायला, किंवा वॉल्स किंवा बॉम्ब कॅलरीमीटरचं टेम्परेचर वाढवायला. म्हणजे जेवढी काय हीट रिलीज होती ती कुठे ना कुठेतरी यूज होत होते. जेवढी काय हीट रिलीज होत होती तेवढी सगळीच्या सगळी हीट काय करत होतो आपण? तेवढी सगळीच्या सगळी हीट काय करत होतो आपण? यूज करत होतो. काय करत होतो आपण? यूज करत. ठीक आहे. म्हणजे समजा 10 किलो कॅलरी हीट निघत होती, तर 10च्या 10 सगळी यूज होती. पण प्रॅक्टिकली असं नसतं. प्रॅक्टिकली असं नसतं. सर तुम्ही कसं काय म्हणू शकता प्रॅक्टिकली असं नसतं? ठीक आहे, असू शकतं. कसं काय? फर्स्ट लॉने आपल्याला प्रूव्ह केले. केलंय का? फर्स्ट लॉने काय प्रूव्ह केलं आपल्याला? बोला. फर्स्ट लॉ काय होता आपला? डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. म्हणजेच काय? क्यू प्लस पी डेल्टा व्ही. बरोबर का? डेल्टा व्ही ची व्हॅल्यू समजा मी म्हणतो 0 आहे आयसोकोरिक प्रोसेस साठी. कोणासाठी? म्हणजे डेल्टा यू इक्वल टू काय आलं? क्यूव्ही. डेल्टा यू इक्वल टू काय आलं? क्यूव्ही. बरोबर. कोणासाठी चाललंय हे? डेल्टा व्ही 0 म्हणजेच काय? कोणते प्रोसेस? म्हणजे जेव आयसोकोरिक कोरिक आयसोकोरिक. कानात तेल ओतलंय का तुझ्या? असं काय करतो? कानात तेल टाकतात माहिती तुम्हाला? समजा ऐकायला नसेल थोडस टाकतात. टाकू नका घरी जाऊन, ठीक आहे. हे असं पुराने जमाने की काय बोलते वो टेक्निक्स. ठीक आहे. ओके. डेल्टा यू व्ही इक्वल टू 0. त्यावेळेस डेल्टा यू इक्वल टू काय येणार? डेल्टा यू इक्वल टू काय येणार? क्यूव्ही. याच्यात काय डाऊट? म्हणजे जेवढी काय हीट एक्सचेंज होती ती कशामध्ये यूज होती? चेंज इन इंटरनल एनर्जी. म्हणजे जेवढी काय हीट रिलीज होतीये सगळीच्या सगळी इंटरनल एनर्जी चेंज करण्यासाठी आपण वापरतोय. म्हणजे 100% काय होते? यूज होते. पण इथे 100% यूज करेल हीट अशी कोणतीही मशीन आपल्यामध्ये म्हणजे काय म्हणतो अशी रिअल लाईफ मध्ये एक्झिस्ट करत नाही. कार्नॉट इंजिन नावाची कन्सेप्ट फिजिक्सच्या थर्मोडायनामिक्स मध्ये तुम्हाला येईल. ठीक आहे. ते 100% इफिशियंट असतं कार्नॉट इंजिन. गाडीचं इंजिन घेऊयात. थांबा आता प्रॅक्टिकली घेऊयात. तुम्ही समजा 100चं पेट्रोल टाकलं. काय केलं तुम्ही? फ्यूल टाकले. आणि ते फ्यूल तुम्ही काय करताय? कॅलरीमीटर सारखं बर्न करताय. बरोबर. इग्नाइट होतंय ना. स्पार्क दिला तुम्ही. स्पार्क प्लग मधून स्पार्क खाली गेला. ओके. इंजिन मधलं जे पेट्रोल आहे ते काय झालं? त्या ठिकाणी इग्नाइट झालं. तुमचा जो पिस्टन आहे तो वरती आला. परत मुवमेंट त्याची वर खाली झाली. पिस्टनची मुवमेंट वर खाली झाली. त्याच्यामुळे गाडीचं चाक होते तुमचं
फिरते, बरोबर. गाडी तुमची पुढे जाते, बरोबर, पिस्टनच्या मुवमेंटमुळे. 2 स्ट्रोक 5 स्ट्रोक 2 स्ट्रोक 4 स्ट्रोक त्याच्यामध्ये जायचं नाही. ठीक आहे. इकडे तुम्ही 100चं पेट्रोल टाकलं, 100च्या पेट्रोलमध्ये गाडी 100 किलोमीटर जाते का? ऍव्हरेज काय असतं त्याचं? कमी असतं ना. 25 असेल, 40 असेल, वगैरे वगैरे काय असेल ते असेल. जेवढं तुम्ही पेट्रोल टाकता सगळंच्या सगळं वापरलं जातं का? सगळ्याचं सगळं वापरलं जातं का? हीट प्रोड्यूस होते, पण 100% हीट ही गाडी चालवण्यासाठी वापरली जात नाही. थोडीशी हीट तुमची इन अ फॉर्म ऑफ स्मॉग किंवा स्मोक काय होणार सगळी बाहेर पडते. पडते का? पडते का? समजा 100% एफिशियंट असती तर 100 रुपयाच्या पेट्रोल मध्ये गाडी किती पडली असती? 100 किलोमीटर. कळतंय? कळतंय. पण पेट्रोलची एफिशियन्सी तेवढी नसते, किंवा कोणतेही फ्युएल तुम्ही बर्न केलं ते 100% एफिशियंट नसतं. थोडी का होईना पण एनर्जी काय होत असते? लॉस होत असते. थोडी का होईना एनर्जी काय होत असते? मग ती कोणत्याही फॉर्म मध्ये होईल. तुमचं इंजिन गरम होतं, हीट बाहेर पडते ना. इट इज ऑल्सो लॉस ऑफ हीट. झालं का? लॉस झाले ना. काही प्रमाणामध्ये काय होतं, हीट तुमची कंपल्सरी लॉस होणारच आहे. दॅट इज वी कॅनॉट मेक 100% एफिशियंट इंजिन किंवा मशीन. 100% एफिशियंट मशीन आपल्याला बनवता येत नाही, अजून तरी अस्तित्वात आलेलं नाहीये. ठीक आहे. दॅट इज जेवढी काही इंटरनल एनर्जी आहे, सगळी इंटरनल एनर्जी वाढते किंवा जेवढी काही हीट रिलीज होते ती सगळीच्या सगळी हीट तुम्ही कधीही इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी वापरू शकत. कळतंय? ओके. दॅट इज लिमिटेशन ऑफ फर्स्ट लॉ. जरी फर्स्ट लॉने असं येत असलं तरी सुद्धा रिअल लाईफ मध्ये असं नसतं. रिअल लाईफ मध्ये असं नसतं. कळलंय? हा झाला पहिला लिमिटेशन तुमच्या कोणाचा. आणि हा लिमिटेशन आपल्याला कुठून कळलं? इथून समजलं. आलं का? आलंय का? नक्की. 100% एफिशियंट इंजिन तुम्ही बनवू शकत नाही. थोडी सारी हीट काय होणार? लॉस होणार. थोडी तरी हीट काय होणार त्या ठिकाणी? काय होणार? लॉस होणार. कळतंय? कळतंय. मग सर माझ्या गाडीचं ऍव्हरेज तर 60 आहे, मग इंजिन जास्त एफिशियंट आहे. ठीक आहे. म्हणजे वेस्टेज कमी होतंय. 25 आहे, 26 आहे, वेस्टेज काय होतंय? जास्त होतंय. कळतंय? कळलंय का? नक्की. वेस्टेज नाही म्हणू शकत आपण त्याला. ठीक आहे. तेवढं ते बाहेर पडणं गरजेचं असतं तरच ती मशीन चालेल. ओके. जे काय असेल तुमची ती. ठीक आहे. आलंय का? ओके. आता आपल्याला कुठेही डायरेक्शन ऑफ हीट सांगितली गेली का फर्स्ट लॉ मध्ये? नाही. फक्त हीट रिलीज होते वगैरे वगैरे. कुठे रिलीज होते सांगितलं का? हे आपल्याला सांगितलं नाही. दॅट इज इट वॉज द सेकंड लिमिटेशन. काय? इट डज नॉट टेल्स अस अबाउट द डायरेक्शन ऑफ हीट. हीटची डायरेक्शन आपल्याला सांगितली गेली नाही. ठीक आहे. मग हीटची डायरेक्शन कळण्यासाठी आपण पुढच्या टर्म कडे गेलो. काय गेलो आपण? पुढच्या टर्म कडे. पुढच्या टर्म कडे जाण्याआधी आपल्याकडे दोन कन्सेप्ट आहे. एक असते स्पॉन्टेनियस प्रोसेस आणि दुसरी असते नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. आपल्याकडे दोन प्रोसेस आहेत. पहिले कोणती? स्पॉन्टेनियस प्रोसेस. दुसरी कोणती? आता स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे काय? की ज्या आपोआप होतात, जे काय होतात किंवा जे त्यांच्या आपोआप होऊन जातात. ओके. किंवा एकदा स्टार्ट केल्या की त्या कंटिन्युअसली होत राहतात. अशा प्रोसेस ज्या एकदा स्टार्ट केल्या की त्या कंटिन्युअसली होत राहणार, त्यांना काय म्हणणार आपण? स्पॉन्टेनियस प्रोसेस. काय म्हणणार त्यांना आपण? स्पॉन्टेनियस प्रोसेस. काय म्हणणार त्यांना? फॉर एक्झाम्पल आईस आहे, तुम्ही फ्रीज मध्ये ठेवलाय. आईस तुम्ही फ्रीज मधून बाहेर काढला. आईस तुम्ही फ्रीज मधून काय काढला? बाहेर काढला. बरोबर. आणि एकदा तुम्ही बाहेर काढलं, मेल्टिंगची प्रोसेस होत राहणार आहे. तुम्ही मेल्टिंग करायला एक्स्ट्रा एनर्जी द्यावी लागेल. ती मेल्टिंग काय होत राहणार आहे? कंटिन्युअसली होत राहील आपोआप. दॅट इज इट इज अ स्पॉन्टेनियस. द प्रोसेस विच टेक्स प्लेस ऑन इट्स ओन. जी काय होती त्याची ते होतच राहते कंटिन्यू होते. त्याला काय म्हणतो आपण? स्पॉन्टेनियस. इथं कुठेही आपल्याला एक्सटर्नली एनर्जी लावावी लागत नाही. त्याला काय म्हणतो आपण? स्पॉन्टेनियस प्रोसेस. कळतंय? कळतंय? बरोबर. समजलंय? इंस्टाग्राम तुमच्या हातात दिलं तुम्ही, स्पॉन्टेनियस प्रोसेस. एक्सटर्नल एनर्जी लावावी लागेल का? एक्सटर्नल एनर्जी लावावी लागेल का? पण तेच तुमच्या हातात पुस्तक दिलं. तेच काय केलं आपण? तुमच्या हातात पुस्तक दिलं आणि आम्ही बाहेर गेलो, म्हणलं करा तुमचा तुम्ही अभ्यास. तुम्हाला सांगितलं तुमच्या तुम्ही रील बघा, पाल ना. आम्हाला एनर्जी लावायची गरज आहे का? बाहेरून एक्सटर्नल फोर्स अप्लाय करायची गरज आहे का? तुम्ही कंटिन्युअसली स्क्रोल करत राहा. दॅट इज स्पॉन्टेनियस प्रोसेस. इथं पुस्तक दिल्यावर नॉन स्पॉन्टेनियस. आम्ही म्हणलं तुम्ही पुस्तक देतो, आम्ही बाहेर जातो, चालेल का?
तुम्ही कंटिन्युअसली स्टडी करत राहाल का? काय करावं लागेल तुम्हाला? कोणाला तरी इथं बसवावं लागेल. दॅट इज एक्सटर्नल फोर्स अप्लाय करायला लागेल. अशा प्रोसेसेस ज्या स्वतःच्या स्वतः किंवा आपोआप होत नाही अँड रिक्वायर्स अन एक्सटर्नल फोर्स टू प्रोसीड. ज्या आपोआप होत नाही त्यांना काय लागतो? एक एक्सटर्नल फोर्स लागतो. त्या प्रोसेसेसला काय म्हणतो आपण? नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. त्या प्रोसेसेसला काय म्हणतो आपण? काय डाऊट? अहो फरक कळलाय का? फरक कळलाय का? स्पॉन्टेनियस प्रोसेस आपोआप होतात. नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस एक्सटर्नल फोर्स तुम्हाला अप्लाय करावा लागतो. काय समजलं? समजलं का? एक्झाम्पल देऊ का? बोला, एक्झाम्पल सांगा एखादं. इकडचं सांगा चला. फॉर एक्झाम्पल मेल्टिंग ऑफ आईस. हा ठीक आहे, अजून एक सांगा चला. स्पॉन्टेनियस प्रोसेस. फ्लोइंग ऑफ वॉटर म्हणू शकतो का मी? फ्लोइंग ऑफ वॉटर कुठून? फ्रॉम वॉटरफॉल. हा, फ्रॉम हायर टू लोअर पोर्शन असं म्हणू शकतो मी. ओके, हायर टू लोअर पोर्शन. ठीक आहे. वरतून पाणी काय होतं तुमचं? ऑटोमॅटिकली खाली पडते. ही काय एक प्रकारची स्पॉन्टेनियस प्रोसेस. काय डाऊट? काय डाऊट? अहो समजलंय का? नक्की का? 100%. नेक्स्ट पुढे काय? फॅक्टर्स अफेक्टिंग स्पॉन्टेनियस. मग एखादी रिॲक्शन स्पॉन्टेनियस आहे म्हणजे जे आपोआप होते आणि होत नाही, याला कोणते कोणते फॅक्टर त्या ठिकाणी गरजेचे किंवा काय म्हणतो कोणते कोणते फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहेत एखादी रिॲक्शन स्पॉन्टेनियस असण्यासाठी? दॅट इज फॅक्टर्स अफेक्टिंग स्पॉन्टेनिटी. मग स्पॉन्टेनिटी असण्यासाठी दोन फॅक्टर आहेत. पहिली काय? मिनिमम एनर्जी आणि दुसरं काय? मॅक्झिमम. मिनिमम एनर्जी आणि मॅक्झिमम. पहिली काय आपल्याकडे? मिनिमम एनर्जी. पहिली काय आपल्याकडे? समजा एखादी रिॲक्शन आहे. काय? समजा एखादी रिॲक्शन आहे. त्या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंटचं कन्व्हर्जन प्रोडक्ट मध्ये होते. रिॲक्टंटचं कन्व्हर्जन एक रिॲक्शन आहे आणि त्या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय? रिॲक्टंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय? प्रोडक्ट मध्ये. रिॲक्टंटचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय? आता ही रिॲक्शन स्पॉन्टेनियस कधी असेल? रिॲक्शन स्पॉन्टेनियस कधी असेल? एखादी रिॲक्शन का होते बरं? स्टॅबिलिटी गेन करण्यासाठी. कशासाठी होते? म्हणजेच काय? याची स्टॅबिलिटी काय असेल? लेस स्टेबल असेल. हा काय असेल तुमचा? आणि प्रोडक्ट काय असेल? प्रोडक्ट काय असेल तुमचा? मोर स्टेबल. जर असं असेल की रिॲक्टंट तुमचा लेस स्टेबल आहे आणि प्रोडक्ट तुमचा मोर स्टेबल आहे, तर रिॲक्शन कशी असेल? स्पॉन्टेनियस. रिॲक्शन कशी असेल? कळतंय? ओके. देन रिॲक्शन विल बी स्पॉन्टेनियस. देन रिॲक्शन विल बी, बोला काय असेल? विल बी स्पॉन्टेनियस. कळलंय का? म्हणजे जर रिॲक्टंटची स्टॅबिलिटी कमी आणि प्रोडक्टची स्टॅबिलिटी जास्त असं असेल तर रिॲक्टंट कुठे जाणार? रिॲक्शन कुठे जाणार? रिॲक्टंट टू प्रोडक्ट जाणार आणि काय होईल? रिॲक्शन कशी असेल? स्पॉन्टेनियस. आता हा लेस स्टेबल आहे याचा अर्थ याची एनर्जी काय? स्टॅबिलिटी कमी म्हणजे एनर्जी, स्टॅबिलिटी कमी म्हणजे एनर्जी जास्त. दॅट इज मोर एनर्जी. काय असेल याची एनर्जी? जास्त एनर्जी असेल, मोर एनर्जी. आणि याची काय असेल? लेस एनर्जी. म्हणजेच काय? एनर्जी काय तुमची? मिनिमम. एनर्जी काय? कळलंय? एनर्जी जर मिनिमम असेल याचा अर्थ एनर्जी मिनिमम, स्टॅबिलिटी जास्त म्हणजे प्रोडक्ट कडे रिॲक्शन जाणार आहे. समजा उलट असतं, हा लेस स्टेबल असता, हा मोर स्टेबल असतं, रिॲक्शन इकडे आली असते. कळतंय? अहो कळतंय का? म्हणजे रिॲक्शन जर स्पॉन्टेनियस व्हायची असेल तर एनर्जी कोणाची कमी पाहिजे? प्रोडक्टची. आणि एनर्जी कोणाची जास्त पाहिजे? रिॲक्टंटची. आता एनर्जी रिॲक्टंटची जास्त आहे, प्रोडक्टची कमी आहे. म्हणजे काही एनर्जी काय होतीये? लॉस होतीये. काही एनर्जी काय होतीये? जर एनर्जी लॉस झाली, अशी रिॲक्शन ज्याच्यामधून एनर्जी लॉस होतीये त्या रिॲक्शनला काय म्हणतो आपण? एक्झोथर्मिक. काय म्हणतो त्या रिॲक्शनला आपण?
म्हणजे रिॲक्शन जर एक्झोथर्मिक असेल तर कशी असणार रिॲक्शन? स्पॉन्टेनियस. जर रिॲक्शन एंडोथर्मिक असेल तर रिॲक्शन कशी असणार? याच्यात काय डाऊट? असं का झालंय कळलंय का तुम्हाला? असं का झालंय कळलंय का? म्हणजे पहा काय म्हणू शकतो आपण, ऑल एक्झोथर्मिक थांबा, असं नको, असं लिहूयात आपण थोडस वेगळं. अकॉर्डिंग टू प्रिव्हियस कन्सेप्ट, आधीच्या कन्सेप्ट नुसार बोला काय म्हणू शकतो आपण, ऑल एक्झोथर्मिक रिएक्शंस आर स्पॉन्टेनियस. सगळ्या काय असतात? स्पॉन्टेनियस. का बरं? एनर्जी रिलीज होते. एनर्जी रिलीज म्हणजे एनर्जी काय होते? कमी होते. आणि एनर्जी कमी झाली तर स्टॅबिलिटी वाढते. स्टॅबिलिटी वाढते, प्रत्येकाला कुठे जायचं? स्टॅबिलिटीकडे जायचं. बरोबर? बरोबर का? बोला. ऑल एक्झोथर्मिक रिएक्शन्स आर स्पॉन्टेनियस अँड ऑल एंडोथर्मिक रिएक्शन्स आर नॉन स्पॉन्टेनियस. सगळ्या ज्या एंडोथर्मिक रिएक्शन्स आहेत त्या सगळ्या काय असतील? त्या सगळ्या काय असतील? नॉन स्पॉन्टेनियस. त्या सगळ्या काय असतील? नॉन स्पॉन्टेनियस. काय डाऊट? काय डाऊट? नक्की समजले? असं का कळाले? नक्की. मग आपण सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा एक एक्झाम्पल पाहिलं होतं. कोणतं? मेल्टिंग ऑफ आईस. कोणतं पाहिलं होतं आपण? म्हणजे H2O सॉलिड जो आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? H2O लिक्विड मध्ये. दॅट इज मेल्टिंग. ही काय? मेल्टिंग ऑफ आईस. आपण ही प्रोसेस काय म्हटलं होतं रे? स्पॉन्टेनियस प्रोसेस. ही प्रोसेसला काय म्हणलं होतं आपण? ही प्रोसेसला काय म्हणलं होतं आपण? पण इथं आईस काय करतो रे? मेल्ट होतोय. आईस काय होतोय? मेल्ट होतोय. म्हणजेच काय, तो काय करतो? ऍटमॉस्फिअर मधली एनर्जी काय करतो? हीट काय करतो? तो ऍब्झॉर्ब करतो. ऍटमॉस्फिअर मधली हीट ऍब्झॉर्ब करतो. आणि सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं त्याचं? सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं त्याचं? हीट ऍब्झॉर्ब केली याचा अर्थ रिएक्शन. मग ती रिएक्शन स्पॉन्टेनियस नाही. कशी पाहिजे? नॉन स्पॉन्टेनियस. रिएक्शन कशी पाहिजे? पण ही नॉन स्पॉन्टेनियस असते का? प्रोसेस कशी असते? स्पॉन्टेनियस. मग आपण काय म्हणू शकतो की ही रिएक्शन कशी आहे? एंडोथर्मिक येट स्पॉन्टेनियस. जरी एंडोथर्मिक असली तरी काय एट इट इज स्पॉन्टेनियस. याला एक्सटर्नल काय तुम्हाला फोर्स लावायला लागतो का? लावायला लागतो का? नक्की का? पण तुम्हाला जर आईस वॉटरचं कन्व्हर्जन आईस मध्ये करायचं मग तुम्हाला एक्सटर्नल फोर्स लावावी लागेल. ती आपोआप होणार नाही. ठीक आहे. येट इट इज स्पॉन्टेनियस. मग आपण ह्याच्यावर काय काढू शकतो? दॅट इज मिनिमम एनर्जी. आज काय सगळे स्पेलिंग चुकू राहिले. दॅट इज मिनिमम एनर्जी इज नॉट द ओनली क्रायटेरिया to determine spontaneity. To determine स्पॉन्टॅनिटी ऑफ रिएक्शन. म्हणजे रिएक्शनची स्पॉन्टॅनिटी सांगायची असेल तर तुम्ही फक्त मिनिमम एनर्जी हा क्रायटेरिया विचारात घेऊ शकत नाही. मग अजून काय असतं? तर त्या ठिकाणी आपल्याकडे असतो मॅक्झिमम रँडमनेस. काय असतो? म्हणजे मिनिमम एनर्जी तर हवीच, प्लस काय हवं त्याच्याकडे? रँडमनेस. जर मॅक्झिमम असेल तर रिएक्शन स्पॉन्टेनियस व्हायचे चान्सेस हे काय असतात? जास्त असतात. रिएक्शन स्पॉन्टेनियस व्हायचे चान्सेस काय असतात? जास्त. पहा, इफ द प्रोडक्ट हॅज मोर रँडमनेस, प्रोडक्ट मध्ये काय असेल? मोर रँडमनेस, then the reaction is said to be spontaneous. जर प्रोडक्ट मध्ये रँडमनेस जास्त असेल कोणापेक्षा? रिएक्टंट पेक्षा, तर रिएक्शन कशी असते? स्पॉन्टेनियस. रिएक्शन कशी असते? स्पॉन्टेनियस. रिएक्शन कशी असते? स्पॉन्टेनियस. रिएक्शन कशी असते? कळतंय? कळतंय का? फॉर एक्झाम्पल स्पॉन्टेनियस रँडमनेस काय पाहिजे ना आपल्याला?
जास्त पाहिजे. रॅन्डमनेस काय पाहिजे आपल्याला? जास्त पाहिजे. ओके. रिॲक्टंट पेक्षा कोणाचं जास्त पाहिजे? प्रोडक्टचा रॅन्डमनेस जास्त असेल तर रिॲक्शन कशी होते तुमची? स्पॉन्टेनियस होते. जसं की पहा, रॅन्डमनेस स्पॉन्टेनियस. ठीक आहे, आपण क्लासमध्ये बसलोय. ओके, समजा आपण म्हणत की 500 जण बसलेत. किती जण बसलेत आता? 500 जण बसलेत. 500 जण एका क्लासमध्ये विचार म्हणता येते मॅडम. थांब ना, पुढे नेक्स्ट. आता हे जे 500 जण बसलेत याच्यामध्ये सगळ्याच जणांचं लक्ष असेल असं असेल का? सगळ्यांचंच लक्ष असेल असं असेल का? आता किती वाजलेत? 12:30. बरोबर. जसे 12:30 वाजतात तसं तुम्हाला काय असतं? आता सोड बाई, आता सोडा, आता बस झालं. बरोबर. म्हणजे काय होतं, जसं जसं 12:30च्या आपण पुढे जातोय तुमचा रॅन्डमनेस काय होतोय? रिॲक्टंट इनिशियली ज्यावेळेस रिॲक्शन सुरू झालती, ज्यावेळेस रिॲक्शन काय झालती सुरू 11:30 वाजता, बरोबर, 11 वाजता, त्यावेळेस तुमचा रॅन्डमनेस काय होता? 12:30 नंतर रॅन्डमनेस काय होतं? जसं जसं डिग्री ऑफ रॅन्डमनेस वाढत जाते रिॲक्शन काय होते? वाढते. इथली काय होते? रिॲक्शन काय होते? वाढते. तुमची हालचाल करण्याची टेंडन्सी वाढते. तुमची टेंडन्सी वाढली, एनर्जी तुमची स्वतःची एनर्जी काय होते? वाढते. आणि बाहेर जायची रिॲक्शन जी आहे ती काय होते? वाढत जाते. दॅट इज रिॲक्शन काय होते? मोर स्पॉन्टेनियस. रिॲक्शन काय व्हायला लागते? रॅन्डमनेस वाढला की रिॲक्शन काय होते? मोर स्पॉन्टेनियस. रिॲक्शन काय होते? मोर स्पॉन्टेनियस. मी कितीही प्रयत्न केला तुम्हाला जागेवर बसा, तुम्ही बसणार आहे का? जे तुम्ही काय होणार आहे? आपोआप तुमची मुवमेंट सुरू होणार आहे. दॅट इज रिॲक्शन काय होईल तुमची? रिॲक्शन काय होणार तुमची? स्पॉन्टेनियस. कधी? 12:30 नंतर. कळते? आले? दॅट इज जेवढा स्पॉन्टेनियस रिॲक्शन जर आपण म्हणत असू, काय असेल? स्पॉन्टेनियस रिॲक्शन. त्याच्यामध्ये काय असते? रॅन्डमनेस काय असतो? जास्त. रॅन्डमनेस वाढला की रिॲक्शनची स्पॉन्टेनिटी काय होते? रॅन्डमनेस वाढला की रिॲक्शनची स्पॉन्टेनिटी काय होते? इथपर्यंत काय डाऊट? इथपर्यंत काय डाऊट? स्पॉन्टेनियस साठी 2 क्रायटेरिया. पहिला क्रायटेरिया काय पाहिला आपण? मिनिमम एनर्जी. कोणता पाहिला? आणि मॅक्झिमम. रॅन्डमनेस मॅक्झिमम असेल तर रिॲक्शन काय होणार? रिॲक्शन काय होणार? इथपर्यंत काय डाऊट? नक्की. इथपर्यंत फक्त व्यवस्थित लक्षात ठेवायचं. बाकीचं जे आहे आता नक्की हा जो रॅन्डमनेस आहे, हा जो वाढलाय तो जर मेजर करायचा असेल, रॅन्डमनेस काय करायचं मला? जो रॅन्डमनेस वाढलाय तो जर मला मेजर करायचा असेल तर रॅन्डमनेस मेजर करण्यासाठी जी टर्म वापरली जाते दॅट इज एंट्रॉपी. काय वापरतो आपण? एंट्रॉपी मेजर्स द डिग्री ऑफ रॅन्डम. एंट्रॉपी काय मेजर करते? डिग्री ऑफ रॅन्डमनेस. एंट्रॉपी काय मेजर करते? डिग्री ऑफ रॅन्डमनेस. एंट्रॉपी काय मेजर करते? युनिट काय पा? इट्स युनिट इज जूल पर केल्विन. जूल पर केल्विन. हे काय? जूल पर केल्विन. बाबा किलोला केजी असतं ना रे? हा, जूल पर केल्विन. मी 1 मिनिट मध्ये आहे. अरे किलो, जूल पर केल्विन. युनिट काय त्याचं? जूल पर केल्विन. प्रॉपर्टी कशी आहे? प्रॉपर्टी कशी आहे? एक्स. पण मी जर ती जूल पर केल्विन पर मोल मध्ये एक्सप्रेस केलं तर इंटेन्सिव्ह. कशी होणार प्रॉपर्टी? इंटेन्सिव्ह. आणि चेंज इन एंट्रॉपी इज अ स्टेट. एंट्रॉपी आपण दाखवतो कॅपिटल एस ने, चेंज दाखवतो आपण डेल्टा एस ने. कसं दाखवतो? डेल्टा एस इक्वल टू चेंज इन एंट्रॉपी. चेंज इन एंट्रॉपी. चेंज इन एंट्रॉपी. जर तुम्ही एंट्रॉपीचा फॉर्म्युला पाहिला, ओके, तर काय होतं पहा, चेंज इन एंट्रॉपी इज इक्वल टू क्वांटिटी ऑफ हीट ट्रान्सफर, क्वांटिटी ऑफ हीट किंवा हीट चेंज अपॉन टेम्परेचर. हीट चेंजलाच काय म्हणू शकतो आपण? डेल्टा एस इज इक्वल टू डेल्टा एच अपॉन टी. डेल्टा एच अपॉन टी. काय डाऊट सर? ह्याच्या पुढचं हे कसं आलंय सगळं तुम्हाला पुढच्या लेक्चरला आपण एक्सप्लेन करूयात. ठीक आहे, इथपर्यंत मात्र काय करायचं? व्यवस्थित लिहून आणायचं. काय करायचं? इथपर्यंत व्यवस्थित. अहो इथपर्यंत काय करायचं? व्यवस्थित. चालेल का? अहो चालेल का? अख्खी पीडीएफ देऊ का? लिहून आणाल का? फक्त स्पेस सोडायची थोडीशी. म्हणजे तर स्पेस नाही सोडायची, तेवढं फक्त देतो. इथपर्यंतच घ्या, जाऊ द्या, नका गडबड करू.
ठीक आहे, ठीक आहे. इथपर्यंत व्यवस्थित करून यायचंय उद्यापर्यंत. ओके, एक मेजर पॉइंट राहिला, एंट्रॉपी अर्धाच झालाय, मध्येच थांबायला लागते, पण आता काय पर्याय नाही. ठीक आहे, चला जाऊ द्या, काय हरकत नाही, वेळ संपलाय, तुमचा रॅन्डमनेस वाढलाय. ठीक आहे, चालतंय. इथपर्यंत व्यवस्थित लिहून आला. हा मी तुम्हाला एंट्रॉपीचा कन्सेप्ट उद्या पुन्हा एकदा एक्सप्लेन करेलच. ठीक आहे, स्कॅन करा, पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे, थांबा.